सोन्याच्या दरात 4,500 ची घसरण झालेली आहे। सोन्याचा भाव जीएसटी सह 1,21,746 रुपये इतका आहे। चांदीचे दर 6,000 घसरलेत। प्रॉफिट बुकिंगमुळे सोन्या आणि चांदीचे दर घसरल्याचा अंदाज व्यावसायिकांनी वर्तवलेला आहे। दरम्यान याबाबत जळगावातील झवेरी बाजारामधून आढावा घेतलाय मंगेश जोशी यांनी। पाहूयात। दिवाळीनंतर सोन्या चांदीच्या भावात मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळत असून गेल्या 10 दिवसात सोन्याच्या भावात जवळपास 13,000 रुपयांची तर चांदीच्या भावात जवळपास 30,000 रुपयांची घसरण झाली आहे। गेल्या 24 तासात सोन्याचे भाव जवळपास 4,500 रुपयांनी घसरले आहे तर चांदीचे भाव हे 6,000 रुपयांनी घसरले आहे। या घसरणीमागचे नेमके कारण काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ सोने तज्ञ व जळगाव सुवर्ण बाजारातील ज्येष्ठ सराफा व्यावसायिक सुशील सर बापना सर आहेत। सर, ज्या ठिकाणी पाहायला गेलं तर दिवाळीनंतर सोन्याच्या भावात मोठी घसरण पाहायला मिळते आहे, काय नेमकी याची कारणं आहेत? सोने आणि चांदीच्या भावात दिवाळीनंतर मोठी घसरण झाली। हा नफा रूपी बिकवाळी सटोरियांनी ज्या लोकांनी केला होता त्या लोकांनी नफा कव्हर करायचे म्हणून भाव घसरले आहे। फिजिकलमध्ये कोणी बँकांनी माल काही विकलेला नाही आहे। खरं तर ज्या पद्धतीने जागतिक अस्थिरतेचा परिणाम जो आहे सोन्या चांदीच्या भावावरती पाहायला मिळालेला होता आणि गुंतवणूकदार देखील मोठ्या प्रमाणात या सोन्या चांदीच्या गुंतवणुकीकडे वळले होते। आगामी काळातही सोन्याचे भाव काय वाटतं कमी होतील की अजून वाढतील? तसं काही वाटत नाही की पुढच्या काळात मंदी येईल। कारण काय आहे, फिजिकल ज्या बँकांनी माल घेतला त्या लोकांनी काही माल विकलेला नाही आहे म्हणून मंदी राहील किंवा मंदी टिकेल तसं काही वाटत नाही। आणि पुढे आपलं लग्नसाही पण आहे तर सीजन चांगला राहील। निश्चितच आता काही प्रमाणात जी काही भाव घसरण झालेली आहे गुंतवणूकदारांनाही संधी आहे। हा, कमी भावात घेतला पाहिजे लोकांनी माल, कारण या उंच भावात मी माल घेतला होता तर कमी भावात लोकांनी घेतला पाहिजे। ही कमी झालेल्या भावात ही संधी आहे माल घेण्याची। निश्चितच आता खरं ज्या पद्धतीने बघायला गेलं तर आंतरराष्ट्रीय घडामोडींचा जरी परिणाम अद्याप सोन्याच्या भावावर झाला नसला तरी मात्र प्रॉफिट बुकिंगमुळे जे आहे कुठेतरी सोन्या चांदीचे भाव हे घसरल्याचं मत सराफा व्यावसायिकांनी व्यक्त केलेलं आहे आणि गुंतवणूकदारांसाठी ही खरंच एक सुवर्ण संधी असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। मात्र आगामी काळात अजूनही सोन्या चांदीचे दर वाढतील असं देखील मत ज्येष्ठ सराफा व्यावसायिक सुशीलजी बापना यांनी व्यक्त केलं आहे। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।